कमी झालेले, राहणीमान सुधारलं पण जगणं तसं दळबद्री झाले. पदव्या स्वस्त झाल्या पण शहाणपण मात्र महाग झालं. माहितीचे डोंगर समजले पण नेमकेपणाचे खरे मात्र अटून गेले. तसा विज्ञानाच्या सहाय्याने माणूस चंद्राच्या जवळ पोहोचलाय पण माणसापासून माणूस मात्र दुरावत झालेला आहे. दोघांनाही मला एकत्र करायचे असेल तर या आनंदाची गरज आहे. याच्यामध्ये सगळ्याला सामावून घेतलं जातं. यारे यारे लहान थोर याती भलते आणि करावा विचार न लगे चिंता कोणाची. या आनंदामध्ये रंगून जावं. यात रंगून गेला ना मग व्यसन सोडा असं म्हणावंच लागणार नाही. कारण एकदा रामरसाची चव लागली, रामरसाची चवी आन रस रुसती केवी. या आनंदात रंगून जावं. संतांच्या संगतीत आनंदात ब्रह्मानंदामध्ये लावून मृदंग श्रुती ताळघोष सेहू ब्रह्मरस आवडीने या आनंदाची या काळात गरज आहे. काही काही तरुणी तर दिसते मला आनंदाची तरुणांची गरज आहे खरी परमार्थाला. नाहीतर काही गावामध्ये मी जातो आमच्या नशिबाला सगळे ज्येष्ठ नागरिक ते उड्या मारा म्हटलं की महाराज लई उड्या मारा वाटतं पण आता गुडघ्यात मेंदू राहिला नाही. जेव्हा गुडघ्यात होता तेव्हा डोक्यात नव्हता. ही परिस्थिती पश्चाताप करण्याची वेळ येते. तरणा भाग्यवंत नटे हरी कीर्तना. आनंद उपभोगता येतो तारुण्यामध्ये. तरुणांची खरी गरज आहे. बऱ्याच भागात असं दृश्य दिसतं की तरुणांनी याच्याकडे पाठ फिरवली. कारण ते म्हणतात तुमच्या महाराजांनी सांगितलंय यारे यारे लहान थोर. लहान म्हणजे लहान पोरच आणि थोर म्हणजे म्हातारी माणसं. मधली गायब होते. पण हा मध्यम पदलोपी समाज आहे हे नेहमी लक्षात ठेवायचं. खरी गरजाची काय कारण लहान मुलाला कळत नाही आणि म्हाताऱ्या माणसाला वळत नाही. कळून तरी काय करायचं कळून वळत नाही. तरुणांची गरज आहे. या विचाराची आज तुम्हाला गरज आहे खरी. तरुणांना गरज आहे या संस्काराची या आनंदाची. नाहीतर काही काही म्हातारी माणसं गप्पा मारताना म्हणतात अरे काय राहिले आता आमच्या काळामध्ये जे आम्ही खाऊन हात धुतलं ते आज तुम्हाला खायला मिळत नाही. मी विचारतो खायला मिळत नाही का खायचं कळत नाही. मिळत नाही असं नाही. बघा मी बारमध्ये धाब्यावर गेले तर एका टायमाला 1000 रुपये घालवतात. त्या 1000 रुपयाचं तूप आणलं तर म्हाताऱ्याला आंघोळ होईल ना. पण काय खावं हे मात्र कळत नाही. ते कळण्याकरता संतांच्या संगतीची आज गरज आहे. या आनंदात रंगून जावं. रंगलाया रंगी तुका विठ्ठल सर्वांनी. त्याच्यामध्ये नाथांनी वर्णन केलेलं या रंगात रंगून गेला तर काळ सुद्धा आमच्याकडे वाकण्याला बघणार नाही. ही ताकद भगवत चिंतनामध्ये रामनामामध्ये ही ताकद आहे. सुखे देऊ ब्रह्मानंद बाधा काळभूत यमाची पण केव्हा सुखे देऊ ब्रह्मानंदा गाऊ रामनाम सदा. सदा म्हणजे महाराज भाऊ सदा नाही अखंड. सदा भागवत करेची चिंतन अखंड चिंतन विठोब वाटे. आपण ज्याच्या उपासक आहोत अशा त्या परमात्म्याचं अखंड चिंतनात रंगून गेलो. ज्याचं आपण चिंतन करत आहोत त्याचं रूपकाने तुकोबाराय वंदन करतो. त्याला भूताचं रूप अलंकार रूप दिलेलं आहे. पंढरीचे भूत मोठे. भूत जबर मोठे म्हटले पण ते पांडुरंगाला नाही त्या कामाला म्हणलेले आहे. भूत जबर मोठे गबाई खाली सडकर काही तिथं कामाला भूत म्हटलेले. काही ठिकाणी अहंकाराला भूत म्हटलेले.
अहंकाराचा भूतसंचारू झाला म्हणून विसरू आत्मबोधाचा, अशी ज्ञानेश्वरी बोली आहे. बहुता एका अवंतरू अहंकाराचा भूतसंचारू झाला म्हणून विसरू आत्मबोधाचा. ते चतुर्वर्णन पुढे आलेले. पांडुरंगालाही भूत म्हटलेले, तिथं अहंकाराला भूत म्हटलेले, आणि आम्हाला त्या भूतानं झडपलं. या भूतानं अहंकार रूपी भूतानं झडपल्यामुळं आमचं मूळ स्वरूप तुम्ही दाबलेलं आहे, आणि आम्ही आहोत हे दाखवण्याकरता वेगळ्या रूपाने ते वावरत आहे. त्याचा आपण विचार करतो आहोत. त्याला म्हटलेले मोठं म्हटले पंढरीचे भूत मोठे, देवाला भूत म्हटलेले. बरं मोठे भूतामध्ये लहान मोठे आहेत, भूत म्हणजे भूत आहे, त्याच्यात लहान मोठे काय? महाराज म्हटले सगळीकडेच लहान मोठे आहे. जगतात विषमतेनं जग भरलेलं असल्यामुळे सगळ्याच क्षेत्रामध्ये काय आहेत? लहान मोठे हे ठरलेले आहेत. पुढाऱ्यामध्ये, वारकऱ्यामध्ये आहेत, विकाऱ्यामध्ये आहेत, सगळ्यामध्ये कोणत्याही क्षेत्रात तुम्ही पाहिला तर सगळीकडे लहान मोठं दिसतात आहे. पण आपल्याला कळत नाही. आता आपण पोलीस लाईन मध्येच कार्यक्रम करतोय, पोलिसामध्ये लहान मोठे आहेत का नाही? आहेत. पण सर्वसामान्याला ते कळतं का? नाही कळत. आता त्याच्यातले जे तज्ज्ञ आहेत त्यांना कळतं. त्याच्या काळाच्यावर पट्टे असतात, भुजावर काही टिकले असतात, धान्य असतात, त्याच्यावरून त्याची डिग्री ठरलेली असते. तर सर्वसामान्य माणूस लहान मोठा कसा ओळखतो? आमच्याकडे सांगतो ग्रामीण भागामध्ये पोलिसामध्ये लहान मोठे आहेत, पण सर्वसामान्याला कळत नाही. मग कशाने ओळखले जातात? एखाद्या गाडीवानाला विचारायचं. गाडी पकडल्यानंतर तो गाडी काय घेऊन सोडतोय याच्यावर त्याचं लहान मोठं पण ठरलेलं असतं. किती घेऊन सोडतोय याच्यावर त्याचं लहान मोठं आम्ही काय करत असतो. तर ते लहान मोठे साहेबांना लहान साहेब कशावर ठरवायचं? गाडी पकडल्यानंतर 50-100 रुपये दिले, गाडी सुटली की समजायचं हे कसं आहे? लहान आहे, तेवढं काय मोठं नाही. पण गाडी पकडल्यानंतर 5,000-10,000 जर मागत असतील तर समजायचं हे कसे मोठे. बरं लक्षात ठेवा, मी पोलीस लाईन मध्ये बोलतो, हे चालू ठेवावं लागेल. पोलिसामध्ये तर असं नाही, आमच्या महाराजामध्ये बी तसंच आहे. लहान मोठं महाराज तुम्ही कशावर ठरवता? त्याच्या सुपर बिदा घेऊनच ठरवतं ना. तो काय 1000-2,000 मागत असला तर हे काय किरकोळ आहे, मग एवढं मोठं नाही. 5,000 25,000 मागत असला तर मग लय मोठं आहे. आम्ही लहान मोठं कशावर ठरवतो? आमच्या बाजूने ठरवतो ना. जाऊ दे, आपल्या बाकीने विचार करायचा नाही, देवाचा विचार करायचा. भूतामध्ये लहान मोठे आहेत. भूताने झडपल्यानंतर ते काय घेऊन सोडते याच्यावर त्याचा काय असतो? लहान मोठा पण ठरलेला असतो. खूप किरकोळ असतं ना. एखाद्याला पूर्वीच्या काळात अलीकडे राहिलेलं नाही, ते जुन्या काळामध्ये लाईटी नव्हत्या, त्या काळात बराचसा प्रस्ताव त्या भूतांचा असायचा. आता लाईट आल्यापासून ते पळून गेले का काय कोण असतं दिसतच नाही. पण जुन्या काळातली माणसं काही सांगायचे असायचं. त्या एखाद्याला भूताने झडपलं, भूतबाधा दिली, मग ते जर सामान्य किरकोळ असतं तर नुसतं लिंबू जरी उतरून टाकलं तर ते काय करतं? मग निघून जातं, झाडाला सोडून देतं. काही हिरव्या लिंबावर, काहीला मग हिरवं लिंबू नाही, पांढरं लिंबू लागतं काहीला. काही हिरव्या लिंबावर वागवून घेतात, पण पांढरं लिंबू म्हणलं की जरा मोठे, त्याच्यापेक्षा मोठे पांढरं लिंबू लागतं काहीला. वाटतं काहीला पांढऱ्या लिंबावर नाही भागत, मग पहाटं ओरडणारं लागतं. पहाटं काय ओरडतं? लिंबावर नाही भागत, मग पहाटं ओरडणारं लागतं काही. 2 पाय त्याच्यापेक्षा मोठं असलं की मग 2 पायावर नाही भागत, मग 4 पायाचं लागतं. कसं लागतं, काय लागतं ते मी त्याचा विश्लेषण इथं करायची गरज नाही, पण लागतं. ते दिलं की ते काय करतात? सोडून निघून. काहीचं 4 पाय नाही, 8 पायाचं लागतं कायला. तुम्हाला 8 पाय कसे असतात? गर्भामध्ये 4 बाहेरचे 4. गरुड, मेंढी, बकरी असते की त्याला काय असतात? 8 पायाचं कायला लागतं. आता हे भूतच झालं. पण देवाला मोठं कशामुळे म्हणले? देवालाही लागतं बरं, याला लागतं, पण हे बाहेरचं नाटकं नाही घेतो. लिंबून, पांढरं लिंबून, हिरवं लिंबून असलं नाही त्याला लागत. हा पांडुरंग आहे, सर्वात मोठा आहे, त्याला हे बाहेरचं नाटकं नाही लागत, त्याला लागतं अंतरातला जीवपणा. तिथे ही जीव दशा द्यावी लागते. थोरला देव लाचुंबा पूर्ण, तोही न भेटे जीव घेतल्या वाचू, घेतल्याचे आपण गर्भबाळ. त्याला बाहेरचं नाटकं, त्याला शरीर नाही लागत, नाही तर तिथं जाऊन आपण एखादा फाशी घ्या, तिथं नाही, शरीराचं नाही त्याला लागत. त्यालाही लागतं, पण त्याला काय लागतं? अंतःकरण लागतं. जीव दशा तिथं द्यावी लागते. मन हे मोगरा
आज कोणी ईश्वरा पुनरपे संसारा येणे नाही. याला लागता हा सर्वात जवळ मोठा का म्हटलं, हा सामान्यावर भागवत नाही, याला जीवपणा द्यावा लागतो. अभंगामध्ये महाराज त्याला मोठं यामुळेच म्हणतात. जीव साधला दैवाचे, माथा येणे महाभूते. महाभूत म्हणजे मोठं. मोठ्याला का म्हटलं तर याला जीवपणा द्यावा लागतो. जीव नाही द्यावा लागत, जीवपणा. तुका म्हणे बळी जीव दिला पाया, जीवपणा द्यावा लागतो. म्हणून याला मोठं म्हटलंय. पंढरीचे भूत मोठे फुलं म्हटले. आल्या गेल्या झडपी वाढली. आल्या गेल्या दोन विरुद्धार्थी शब्द आहेत खरं, पण काही वेळेला बोलण्याच्या ओघामध्ये असे शब्द वापरले जातात. व्यवहारामध्ये काही शब्द असे येतात, पण त्याचा अर्थ एकाच बाजूने घ्यावा लागतो. आल्या गेल्या म्हणजे गेल्या नाही, तिथं घ्या आल्यानंतर, त्याच्या ठराविक क्षेत्रात आल्यानंतर तो काय करतो, घडवतो. आल्या गेल्या दोन शब्द आहेत, पण व्यवहारामध्ये असे शब्द वापरले जातात, त्याचा एकच अर्थ घ्यावा लागतो. एखाद्याच्या घरी एखाद्याला देवाज्ञा झालेली आहे आणि त्याच्या घरात भेटा गेल्यानंतर माणसं म्हणतात, अहो ते सुखी दुःखी आहेत. सुखी आहेत का दुःखी आहेत, त्याचा अर्थ काय घ्यावा लागतो, दुःखी असा घ्यावा लागतो. नाहीतर पेढा गेले म्हणून सुखी असं काय आहे का, कोण नाही म्हणून दुःखी असं नाही. दोन्ही अर्थ नाही घेत आहे. सुखी दुःखी म्हणजे दुःखी असाच अर्थ घ्यावा लागतो. एखाद्या वेळेला आपण कापड दुकानामध्ये गेलो, कापड दुकानात कापड खरेदी करताना त्यांनी काढलं काय पाहिजे आणि धोतर जोडा पाहिजे, धोतर दिलेले ओळखीत असल्यामुळे जरा परिचय तो बोलत होता आणि याची काय किंमत पाहिजे, बोला मला आणखी काय घ्यायचंय, पुढं सांगतो. लोकांची किंमत सांगतच नाही. आणखी काय घ्यायचंय, आणखी काय घ्यायचंय, बोला पुढे काय करायचंय. त्यात असं बोलून त्याला अगदी बरोबर मापामध्ये येतं. मग म्हणे दोघं पावतीच्या करायचं मला किंमत त्यांनी पावती केली आणि तसं तर सांगितलं 550, पण तुमच्याकरता 500 देऊ. तो मला ठीक आहे, काहीतरी कमी जास्त करा. काय करा, कमी जास्त करा. आता त्याने बोर्ड लिहिलेला आहे एकच भाव, बोर्ड लिहिलेलं आहे, त्यामुळे कमी करता येत नाही. मग त्याने 500 सांगून त्याने किंमत लावताना लावली 550. तो म्हणजे 500 म्हणलं सुरुवातीला, आता 550 पावसाचे. हो, तुमच्या म्हणण्यामुळे आम्हाला तेवढं करावं लागलं. तुम्ही काय म्हणला, काहीतरी कमी जास्त करा. आता कमी करा मला करता येत नाही म्हणून जास्त केलं. आता कमी जास्त शब्दाचा अर्थ काय घ्यावा लागतो, कमी तेवढं घ्यावं लागेल ना, जास्त असं घेता येतं का, नाही घेता येत. तसं आल्या गेल्या दोन शब्द असते, तिथं गेल्यानंतर ठराविक काळात माणूस गेला, त्याच्या ठराविक क्षेत्रामध्ये गेला की तो काय करतोय, झडपतो. झडपणं कशाला म्हणतात, हा त्याचं स्वत्व दाबून आपलं स्वत्व तिथं प्रस्थापित करून त्याच्या रूपाने आपणच वावरणं, याला काय म्हणतात, झडपणं. गौरान भाषेत त्याला झपाटलं जातं, आमच्याकडे त्याला झपाटलं जातं. त्याचाच सुधारित शब्द आहे झडपणं, म्हणजे त्याचं स्वत्व दाबून
आपलं स्वत्व प्रस्थापित करून त्याच्या रूपाने आपणच वावरणं याला धडपणं म्हणतात. त्याला भूत लागलं. एक ब्राह्मणाचा मुलगा होता, सुहास त्याचं नाव होतं, आणि कुठेतरी जंगलात येताना त्याला भूताने दडपलं. त्यानंतर आता ते 4 माणसाला त्या आवडत होतं, त्या बाबा आलं नाही. मग त्याने त्या वडिलांनी मांत्रिकाकडे गेले. मांत्रिकासमोर त्याने चौक वगैरे घातला, तिथं बसवलेलं आहे, आणि बसवल्यानंतर त्याला बोलतं केलं. बोल म्हणे, काय पाहिजे तुला? बोल नाही तो. सगळे त्याचे नातेवाईक, आई वडील, भाऊबंद वगैरे आहेत. ब्राह्मणाचा मुलगा सुहास नाव आहे. पण त्याने ते मंत्र टाकून बोलतं केल्यावर तो सांगू लागला, मी राम्या वडर आहे, मला अनुगमक पाहिजे. तर बाकीच्या हाताला बाजूचे ब्राह्मणाचा मुलगा सांगतो काय, वडर म्हणून सांगतोय. त्याचं स्वत्व दाबलेलं आहे. आपलं स्वत्व तिथं त्याने काय केलेलं आहे, प्रस्थापित केलेलं असल्यामुळे त्याच्या रूपाने तो वापरतो. असताना ब्राह्मण आहे, पण तो काय सांगतोय, मी वडर म्हणून सांगतोय, कारण त्याचं स्वत्व त्याने दाबून टाकलेलं आहे. याला धडपणं म्हणतात. तसं पांडुरंग रूपी भूत ज्याला धडपतं, तोही त्याचं स्वत्व दाबून तो रूपाने वावरतो. तो मग एखाद्या ज्याला या पांडुरंगाने धडपले त्याला जर विचारलं तुम्ही कोण आहात, मग नाही सांगत स्वतःचं नाव. तुकोबराला विचारलं, महाराज तुम्ही कोण आहात? मी मोरे, देहूकर, तुकाराम वगैरे असं सांगितलं का? नाही, तुम्ही कोण आहात? तुकाने धडपलंय, मग कोण सांगणार? मी वासुदेवा पांडुरंगच त्याच्या रूपाने काय होतो, वावरतो. आम्ही सुद्धा गेलो पण अजून घडवलेलं नाही. त्या खऱ्या अर्थाने आम्ही पंढरीत पोहोचलोच नाही, कारण पंढरीची वाट वेगळी आणि शहराची वाट वेगळी. आम्ही शहराच्या वाटेने गेलो. आल्या गेल्या झडपी वाटे, या वाटेनं म्हणजे कुठल्या चिंतन रूपी वाटेनं जे येतात त्यांना तो काय करतो, धडपतो. आम्ही शहराच्या वाटेनं जातो, चिंतनाच्या नाही. स्वस्त वाटे चला जाऊ, वाचे गाऊ तुका म्हणे चाला, याची वाटे भरवशाने भेटे पांडुरंग. या वाटेनं चिंतन रूपी वाटेनं जे पंढरीला येतात त्यांना तो काय करतो, घडवतो. म्हणजे तो देव स्वरूप. आता बाकीच्या लौकिकांचं होतं, त्याची इच्छित वस्तू मिळाली, त्याची तृप्ती झाली की त्याला सोडून निघून जातं. पण हा ज्याला धडकतो त्याला काय होतं, पुन्हा सोडत म्हणजे एकदा भेटला की मग तो देवरूपच, पुन्हा माघारी नाही. कारण हे याचं वैशिष्ट्य. बाप रूपमा देवरू जीविता जिव्हाळा, काही केल्या वेगळा एकदा बघितला की पुन्हा वेगळा नाही. देव स्वरूप देव पहावया गेलो, तेथे देवची होऊन ठेवलो. या अर्थाने पंढरीचं वैशिष्ट्य आहे. पण एकटा तोच आहे असं नाही, अनेक तिथं आहेत. खेचर म्हणजे भूतच, एकटा नाही, खाली पुंडलिके, नामदेव आहे, चोखोबर आहे, असे अनेक खेचर म्हणजे भूत तिथं आहेत. अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये बहु खेचरीचे रान
अनेक प्रकाराने तो तिथं नटलेला आहे. म्हणून तिथं गेल्यानंतर काय होतं, मन अक्षरशः वेड होतं. म्हणून ज्याला वेड व्हायचं असेल त्याने जायचं, ज्याला वेड नाही व्हायचं त्याने तिकडं जायचं जाऊच नका. हे व्यतिरेकाने सांगितलं ना, मला जर हे नको वाटतं, हा जो आनंद नाही देवाच्या भेटीचा, कारण सुखाचा आदर तो परमात्मा आहे. जन्ममरणाच्या दुःखाने त्रासलेला जीव किती वेळा जन्मा यावे, किती व्हावे फजी, म्हणून जीव भ्याला. हे दुःख संपत जाते तर मागील परिहार, पुढे नाही सीन झालिया दर्शन एक वेळा. हे दुःख संपण्याकरता जे जे पंढरीला गेले, संत कानोपात्रा गेले, पहिल्यांदा गेले देवाला पाहिलं, ते पुन्हा माघारी आले. देव पहावया गेले, देवची होऊन ठेली संत कानोपात्रा, संत जनाबाई. एकदा पंढरीला गेले की पुन्हा माघारी आलं. नामदेवरायच्याच घरी दासी म्हणून तिथं सेवा केली. देव त्यांचा कामारी झाला, दिवाळी त्यांचा एका. जे जे असे संत दिव्य दृष्टीच्या पांडुरंगाला पाहिलं, भावनेनं पाहिलं, ते पुन्हा माघारी संसारात आले नाही. जाता वेडे होय, तिथं वेळ होतं. आणि तुम्हाला जर हे आनंद नको असेल, पुन्हा जन्मावं, पुन्हा मरावं, संसारात खावं, संसाराचं दुःख भोगावं, हे जर मनात आवडत असेल तर मग तिकडं कोणी जाऊ नका. कोणीच जाऊ नका असं नाही म्हटलं. हे ज्याला नको असेल त्याने तिकडं जायचं नाही. तेथे जाऊ नका कोणी, का गेले नाही आले परतोनी. तिथं कोणीच जाऊ नका असं नाही म्हटलं, सकारात्मक नाही वापरला. की ज्याला हे नको आहे, आनंद नको आहे, दुःखच पाहिजे असेल तर त्याने तिकडं जायचं. जर गेला तर मग पुन्हा माघारी येणार नाही. गेले नाही आले परतोनी. महाराज म्हणतात, मी दुसऱ्याचं सांगत नाही, माझा मी एकदा गेलो, त्याला पाहिलं की पुन्हा जन्माला देव स्वरूपच झाला. देवामध्ये एकरूप मिळून गेल्यामुळे पुन्हा जन्म नाही. आणि नाही तुका पंढरीसी गेला, पुन्हा जन्म नाही आला. स्वतःचाही अनुभव सांगतात. म्हणून संतांनी आम्हाला हे पंढरी दाखवलं. पंढरीचं विशेष हे आहे की याच पांडुरंगाने या विधीवर अनेक संतांना दिव्य रूपात त्यांनी भेट दिलेले, दर्शन दिलेले. आता आम्ही जर प्रतिमा हे दगडच आहे या भावनेनं पाहत असेल तर तुम्हाला तो दगडच दिसणार, देव दिसणार नाही. कारण 4 गोष्टी, मला वाटतं 5-6 गोष्टी म्हणतात. देव, बीज, तीर्थ, मंत्र, दैवज्ञम, भेषजम, गुरु, यादृशी भावना तस्य सिद्धिर्भवती तादृशी. जशी तुमची भावना त्याच्याकडे पाहण्याची असेल, देव, तीर्थ, मंत्र, दैवत, औषध, गुरु वगैरे या ज्या गोष्टी आहेत, 5-7 गोष्टी श्लोकामध्ये सांगितल्या. या गोष्टीकडे तुम्ही ज्या भावनेनं पाहाल त्या भावनेनं तुमच्या तिथे फलद्रूप होतील. चंद्रभागेला गेल्यानं तीर्थ म्हणूनच आंघोळ करावी लागेल. आता तिथं गेलं की हे गढूळच पाणी आहे, गाळच आहे, घरी नळाला केले असतं तर बरं झालं असतं, चुकून कशाला इकडं आलो.
अशी जर भावना श्रद्धेच्या भांडेला कुतर्काचे तडे गेले की त्याच्या श्रद्धेत तीर्थाचं फळ मिळत. तीर्थ म्हणूनच तिथं आंघोळ करावी लागेल तर तीर्थाचं फळ मिळतं. देव तीर्थ मंत्र द्विष दैव देशज औषध गुरु वगैरे या सगळ्या गोष्टी सांगितल्यात. याच्याकडे दिव्य नजरेनं भावनेनं पहा तरच त्या फलस्वरूपी. म्हणून विटेवर अनेक संतांनी पाहिलं त्यांना दिव्य त्याच्यामध्ये दर्शन दिलं. आजही अनेकांना तो काय करतो आहे दर्शन देतो नाही. चंद्र सूर्याचे पर्यंत त्याला उभा केलेला आहे. पुंडलिकाने काय केले त्याला उभा केले. मूळ पापी जैसे तैसे उतरी कासे लावूनी. कारण पुंडलिकाने वर मागितलाय पंचमहापातकी विश्वासघातकी त्याची यमादिकी गांधीले ऐसी आपत्तीचा करी रे सनात पूर्वी माझे अर्थ. म्हणून पुंडलिकाला वर दिलेला आहे. म्हणून आपल्या वारकरी संप्रदायाची घोषणा आहे पुंडलिक वरदे त्याला दिलेला वर घोषणा असल्यामुळे ही काही मी आता जास्त वेळ घेत नाही. वेळ संपलेली आहे. 10ची वेळ आहे. मला वाटतं 10 मिनिटं वर झाले. त्यामुळे आता जास्त वेळ घेणं योग्य नाही. कारण शहरामध्ये सेकंदावर मिनिटावर वगैरे वेळ महत्वाची असते. त्यामुळे वेळेचं बंधन लक्षात घेऊन मी वेळेअभावी सांगतो आहे. खूप उभाऱ्या सांगतात. पंढरीचा विषय सांगत असताना स्वतःचा अनुभव सांगतात. तुका पंढरीची गेला पुन्हा जन्मा नाही बहु खेचरीचे राज जाता वेळे होय यथामती यथावकाश. धावते वेळेमध्ये गुरुदेवांच्या कृपेने आपल्याकडे 2 शब्द मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. बोलण्याच्या ओघात एखादा शब्द चुकून गेला असेल तो आमचा परत त्या जाताने आम्ही घेऊन जातोय. पण योग्य असेल ते मात्र गुरुदेवांच्या कृपेने त्याचा स्वीकार करा. जर एवढीच प्रेमाची विनंती आहे की आपल्या वारकरी संप्रदायामध्ये तुळशी माळेला विशेष महत्व आहे. कंठी विरवा तुळशी व्रत करा एकादशी. म्हणून माझी वैयक्तिक सूचना आहे. जेवढे सूचना आपण संपवतो आहे की पवित्र वारकरी म्हटले की पवित्र तुळशीचीच माळ गळ्यामध्ये पाहिजे. स्फटिकाची चालत तुळशीचीच. कारण गोपीचंदन होती तुळशीच्या माळा हार मिरवती गळारी. तुळशीचंच वर्णन आहे. त्यामुळे वारकरी संप्रदाय तुळशीला अत्यंत पावित्र्य महत्वाचं आहे. नाहीतर मला वाटतं आपल्या हिंदू धर्मामध्ये हे लागतं. शेवटी कव्हाना तुळशी लागते. शेवटच्या वेळेला काय तोंडात घालतात तुमच्याकडे तुळशीचे घालतात का कोंबडीची पोतं. शेवटच्या वेळेला पवित्र होण्याकरता तुळशी घालायला लागते. जिवंतपणे पवित्र तुळशी माळा जर धारण केली तर त्यावर अंघोळ केली तर सर्व तीर्थाचं स्नान केल्याचं पुण्य मिळतं. म्हणून तुळशी माळा गळा घालावी निर्मळ होता एकच स्नान सकळ तीर्थाचे मार्जन असं नाथा म्हटलेलं आहे. ठीक आहे. मी का सांगतोय की ओरिजिनल तुळशीमाळ समाजापर्यंत पोहोचावी एवढा एक आम्ही थोडा प्रयत्न करत आहोत. बाजारामध्ये तुम्ही गेला तर तुळशीच्या ओरिजिनल माळा मिळत नाही. पंढरीमध्ये आम्ही राहतो. आमच्या ते माळा करणारे ओळखीचे. त्यांना म्हटलं तुम्ही माळाच करता मग तुळशीच्याच का करत नाही. त्याने सांगितलं महाराज तुळशीची एक माळ तयार होईपर्यंत त्या सरूच्या लाकडाच्या 10 माळा तयार होतात. त्याला एवढा वेळ लागतो. त्यामुळे कोण वेळ देत बसले. त्यामुळे बाजारात तुळशीच्या ओरिजिनल माळा मिळत नाही. ती ओरिजिनल माळ समाजापर्यंत पोहोचावी एवढी तळमळ आमचे जोडीदार आहेत. ते तुळशीच्या माळा जवळ बसून तयार करून घेतात. त्याच्यातल्या काही माळा त्यांनी माझ्याकडे दिलेले आहेत. टेबलवर काही माळा मांडलेल्या आहेत. काही माळा माझ्याकडे आहेत. जर घ्यायची अशी अपेक्षा ओरिजिनल तुळशी माळ पाहिजे असेल तर घ्या. नाही घेतलं तरी चालेल. आग्रह नाही दुराग्रह तर मुळीच नाही. ज्याला ओरिजिनल माळ पाहिजे असेल त्यांनी आरती संपल्यावर टेबलवर माळा मिळतील. ओरिजिनल त्या तुळशीच्या माळा आहेत. पाहिजे तर घ्या. नाही घेतली तरी सेवा संपलेले शेवट चालू आहे. आरती होऊन कार्यक्रम तुका पंढरी